तर तुम्हाला व्हिडिओच्या टायटलवरून समजलंच असेल तर आपण आज कुठे जाणार आहोत. तर आपण आज जाणार आहोत इस्कॉन टेम्पलमध्ये. ते अंधेरीमध्ये जूमध्ये आहे. तर आपण त्या मंदिरात जाणार आहोत. जेवढी काही मला इन्फॉर्मेशन कलेक्ट करता येईल तेवढी मी देण्याचा तुम्हाला नक्कीच प्रयत्न करेन. चला मग. दादरला उतरलाय. इथून आता वेस्टर्न लाईनला जाणार आणि तिथून डायरेक्ट अंधेरीला उतरणार. चला मग भेटू. तरी आपण आलो आहोत आता अंधेरी स्टेशनला आहोत वेस्ट साईडला. तर आपण दादरवरून फास्ट पकडली वेस्टर्नला येऊन. तर तिकडून फास्ट पकडून दुसरा स्टेशन अंधेरी आहे. तर आपण अंधेरीला उतरलो आहोत. तर आपण आता इथून वेस्टला ब्रिजवरून खाली जाऊया. तर तुम्हाला मी दाखवतो, व्हिडिओला जोडून राहा. तरी आपण अंधेरीवरून वेस्टला आलो आहे. वेस्टवरून थोडं म्हणजे बस डेपो आहे बाजूला, त्याच्यातून थोडा हायवेला आलात की आपला बस स्टँड आहे. तिथे 203 नंबर बस जाते. तुम्ही बघू शकता इथे आम्ही 203 नंबर लिहिलेला आहे. तिथे आलेलो आहोत. तर तिथून 203 नंबरचं बसचा वेट करतो आहे. तिथून बस पकडू आणि पुढे जाऊ. दोनशे 3 नंबरची बेस्टची बस पकडली. तिथून आलो आहे. इथे उतरलो आहे समोरच्या स्टेशनजवळ. तिथून म्हणजे नियर बाय भारतीय आरोग्य निधी हॉस्पिटल आहे. त्याच्या बाजूलाच आपलं डेपो आहे म्हणजे बस स्टँड आहे. तिथून आलो आहे. तिथून याच्या बाजूनच आपण चाललो आहे. हा रोड आहे आतमध्ये जायला. म्हणजे 5 ते 10 मिनटं वॉकेबल डिस्टन्स आहे. तर आपण चालत जाणार आहोत. तर तुम्हाला मी रोड दाखवतो कुठून कसं काय जायचं आहे ते. आलेलो आहोत. इथे तुम्ही म्हणजे दुकान आहेत, देवदर्शनाचं साहित्य खरेदी करू शकता. इथे हार आहेत. तर हे आहे मुक्तेश्वर मंदिर आहे इथे. त्याच्या अपोजिट साईडला आहे इस्कॉन टेम्पल. तर एवढा क्राऊड नाही, आज संडे आहे तरी पण देऊ शकता. राधा राज बिहारीजी मंदिर. तर ह्यांचं मंदिर आहे. तर इथे इन आहे. पण इन करूया. इथून इन केल्याच्या नंतर पहिलं बॅग चेकिंग आहे. नमस्कार मंडळी. तर आपण आलो होतो इस्कॉन टेम्पलजवळ. तर ब्रिजपासून जवळ आहे. वॉकेबल डिस्टन्स 10 मिनिटं आहे. तर इस्कॉन म्हणजे इस्कॉन स्टँड बाय इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस. तर याची स्थापना झाली आहे 1965मध्ये. तर याचे फाउंडर आहेत भक्तिवेदांत स्वामी. राधाकृष्णाची मूर्ती आहे. त्याच्यासमोरच भजन चालू आहे, भक्तिमय नाच चालू आहे. नंतर इकडे एक थोडा स्पेस आहे जे भक्तांना रिलॅक्स करण्यासाठी होऊ शकतो. तर हे आपला दर्शन करूच्यानंतर नतमस्तक होतात किंवा रेस्ट करतात. त्यासाठी इथे जागा ठेवली.
स्पेस आहे, हे फक्त ना रिलॅक्स करण्यासाठी होऊ शकतं. सगळे आपला दर्शन करूच्यानंतर नतमस्तक होतात किंवा रेस्ट करतात, त्यासाठी इथे जागा ठेवली. त्या मंदिरातून एक्झिट केल्याच्यानंतर इकडे बाजूला बुक स्टॉल आहे. तुम्हाला रामायण भगवद्गीतावर आधारित व कृष्णाच्या काही स्टोऱ्या या गोष्टी बघायला भेटतील तुम्हाला. त्यानंतर
एक मग जुहू बीचवर भेटू. चला मग बाय. शकता आपण जुहू बीचवरती पोचलेलो आहोत. तर मध्ये थोडं ऊन आहे. तुम्ही बघू शकता एंट्री केल्यानंतर इकडे डोला वगैरे खाऊ शकता तुम्ही. छान तसं बीच आहे. म्हणजे मुंबईतील एक टुरिस्ट प्लेस आहे जुहू बीच. एकदम स्टँडर्ड लोकेशन आहे. चौपाटी आहे उधर से दादा से साथ होता है इधर पर गिरगाव चौपाटी तक जाता इथं. सगळं फिरून जास्त आपण शूट नाही केलं तर सगळं फिरून आपण अंधेरी स्टेशनला आलो आहोत पुन्हा. तर इथून जाणार दादर, तिथून डोंबिवली. तर मध्ये कुठे थांबलं तर तुम्हाला सांगेनच जेवायला वगैरे थांबलं तर. नाहीतर आपण ब्लॉग शेवटला एंड करू. तर आपण आता पोचलो आहोत अंधेरी वेस्टला. तुमचा मेन ब्रिजवरती आहोत. तिथून फास्ट पकडणार CST आणि जाणार घरी. तर मंडळी आपण सगळं फिरून आलो आहोत डोंबिवली स्टेशनला पुन्हा. तर इथून ऑटो पकडू आणि घरी जाऊ. चला मग भेटू असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडले असेल. आपल्या व्हिडिओमध्ये पूर्ण फुटेज दाखवत आले नाही परंतु तिथे कॅमेरा अलाउड नव्हता. आम्ही रिक्वेस्ट केलेली पण पहिल्यांदा होता अलाउड नाही केलं. त्यामुळे जेवढे काही घेता आलं मला तेवढे मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. चला मग आज व्हिडिओ कसे वाटते नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटू पुन्हा असंच एका नवीन व्हिडिओमध्ये.